तर ते आज पहाटे ना 3 वाजताच उठला आणि 3 वाजता उठून त्याने आंघोळ वगैरे उरकलेली आहे. का बरं आज एवढ्या लवकर तू सगळं? तेच कारण असं आहे. काल माहिती आहे, आपण पुण्यापर्यंत आलो आणि पुण्यापर्यंत आल्यावर पायाची काय दशा झाली होती आपण बघितलीच आहे. तुमची आमचे त्रास असा घेण्यासारखाच होता. पण मग काल आराम केला आणि रात्री आपण जेव्हा चर्चा करत होतो महाराज मंडळी सोबत, महाराज मंडळींनी सांगितलं दिव्य घाटाचा प्रसंग, ते विलोभनीय दृश्य मनात एवढं साठवलं की रात्री काय झोप येईना. माहित होतं पल्ला हा मोठा आहे, परंतु तिथलं जे घाटातलं जे दृश्य आहे, जो आनंद आहे, तो परब्रह्म आनंद आहे, तो मला त्याचा मकरंद वेचायचा होता. आणि माझ्या डोळ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. टेडीज वगैरे सगळे असतात, आपणच त्या टायमाला गर्दी करू नाही शकत. मग लवकर चुरकून घेतलं आणि आता आपण प्रत्यक्षात बघतो, निघायची तयारी. सरांसोबत जातोय आम्ही, आनंद घेतो. चला. पोत्यात टाकलेल्या त्या वारीच्या गाडीमध्ये, दिंडीच्या गाडीमध्ये टाकतात आणि मग ती गाडी पुढे निघून जाते. पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी माऊली प्रदर्शन झालं होतं. आता माऊलीची वाट बघा. माऊली पुढे गेले, आपल्या वारी एका मागे एक आणि आपल्या नंबर 5 नंबरच्या वारीमध्ये आपण असणार. बघूया, मला सुद्धा दर्शन घेणार तेव्हा दर्शन घेतलं. आता आपल्या दिंड्या लागणार, आपण माऊलींच्या मागे. सगळं हे केंद्रित फक्त माऊलीवर आहे. माऊली निघले की वारकरी निघायचं. चला. तो आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता आमचा पुणे ते सासवड हा प्रवास चालू झालेला आहे. जवळपास 37 ते 38 किलोमीटरचा प्रवास आहे. कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, तुम्हाला आजचा संपूर्ण दिवस दाखवतो. बघा, आता समोर अशा दिंड्या वगैरे निघालेल्या आहेत. आता प्रत्येक जी दिंडी आहे त्यांच्या मुक्काम स्थळावरून माऊलींच्या पालखीच्या पुढे आणि पालखीच्या मागे असं त्यांच्या दिंडी क्रमांकानुसार लागतील. मित्रो, आम्ही जवळपास 14 ते 15 किलोमीटर चाललो असू. त्याच्यानंतर आमचा हडपसर येथे विसावा होता, तिथे आम्ही फराळ वगैरे केलेलं आहे. आता आम्ही पुन्हा सासवडच्या दिशेने चाललो आहे. अजून आम्हाला जवळपास 20 ते 25 किलोमीटर चालायचं आहे. बघूया कसं शक्य होतं आहे. ऊन पण पडलं आहे भरपूर आणि त्या दिवशीसारखं वातावरण नाही आहे, थोडंसं कडक ऊन लागतं आहे, म्हणून हे असं डोक्यावर घ्यावं लागलं आहे. पुढे दिव्या घाटामध्ये ना तुम्हाला चांगले चांगले सीन पाहायला मिळतील आणि वारकऱ्यांची मज्जा पाहायला मिळेल, मज्जा. त्यामुळे कंटिन्यू राहा. इकडे सगळे आता हडपसरकडून सासवडकडे निघालेत. हे बघा, पालख्या एकदम आता पटापट चालल्यात. चला चला. ह्या इकडे आपल्या दिंडीच्या गाड्या वगैरे आहेत, मुक्कामाच्या ठिकाणी चालल्यात. बघा, ह्या दिंडीमध्ये तर मला सर्व महिलाच दिसत आहेत. हे बघा, स्पेशल महिलांची दिंडी वाटते. मग थोडीशी अशी पळापळ होते आमची आणि प्रत्येक दिंडीचं असंच आहे, त्या चहा नाश्त्यासाठी थांबतात आणि पुन्हा आपापल्या सिरियल नंबरनुसार उभे राहतात. एक गोष्ट आहे, घाबरण्यासारखं काय नसतं, थोडंसं विचलित होतं मन. परंतु दिंडीवाले काय करतात, ज्यांच्याकडे पताकांती असतात ते बरोबर नंबरला जाऊन उभे असतात. बरोबर नंबरला म्हणजे आपण जरी चुकलो तरी नंबर बघत बघत जायचे, आपल्या नंबरवर तिथं असतातच. ती काळजी घ्या. तर मारुती माझी काळजी घेतोय आणि मलाच त्याचे पाय चेपायला लावतोय. काळजी घेण्याचं बक्षीस. पाय चेपायचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. मी आता दिवे घाट दिसतोय आपल्याला. दिवे घाट जवळ आल्याचा उत्साह पण तेवढाच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता दिवे घाट आम्हाला चढावं लागणार आहे. किती वेळा आला तो वारीला? दुसऱ्यांदा का? बरं, कसं वाटतंय तुम्हाला वारीमध्ये येऊन? चांगलं वाटतं वारीमध्ये, आनंद वाटतो. आनंद वाटतो. हो. पण असं काही त्रास, शारीरिक त्रास वगैरे काय? काहीच त्रास नाही. आनंद आहे. माऊलीच्या दिंडीत आनंद आहे. मित्र हो, वैष्णवांचा मेळा. जिकडं बघावं तिकडं वारकरीच वारकरी दिसत आहेत आणि त्यांच्या हाती भगवी पताका आहे. किती सुंदर दृश्य आहे ना.
शेजारच्याला गाडी घेतली, शेजारच्याला थोडी गाडी शेजारचं दुसरं झालं, शेजारचं त्याच्यातच आपण शेअरवाल्यांचं दुःख गेलं. पण वार करायला नाही बरं, वार करायला गेल्याची परवानगी काय 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 दुकान आहे तुम्हाला किती हाताले किती त्रास आर्थिक समाजात नाही. आई म्हणायची तर इथं जा, तुला कळल वैष्णवाचा मेळा कसा असतो. आज आईचं ऐकलो मी आणि आलो बाहेर पण एक व्यक्त होता, एवढा आनंद आहे काहीच वाटत नाही. कशाला ते जगात जायचं वापस ह्याच्यासोबत स्पर्धा ह्याला लागलं त्याच्यात लागलं तर मग होत नाही. ते अरे सुख आहे असं म्हणतात की फार आपण घरात दुकानात ऐकतो नाही ठिकाणवादी करते, काहीच नाही, मोहमाया नाही, हेच तर जीवन आहे. बघूया आपला एवढा हा काही आपल्याला घाट घालायचा आहे सांगणार. यशोदे घराकडे चाल ग मला जेव घाल, अग घराकडे चाल ग मला जेव घाल. यशोदे घराकडे चाल ग मला जेव घाल, अग घराकडे चाल ग मला जेव घाल. आई तू नान जग ग उंडा, लवकर करून दे ग मांडा, लांब गेल्या गायच्या झुंडा ग मला जेव घाल, अग घराकडे चाल ग मला जेव घाल. आई ग खडचा करायचे खडे, मला करून दे ग वडे, बाळ फुंदू फुंदू रडे ग मला जेव घाल, घराकडे चाल ग मला जेव घाल. तुप लावून भाकरी करी, वांगे भाजून भरीत करी, त्यावर कांद्याची कोथंबिरी ग मला जेव घाल, घराकडे चाल ग मला जेव घाल. माझ्या गावाची पोळी लाटी, मधला पुरण करून दे मोठी, नाही आडवीत गुळा साठी ग मला जेव घाल, घराकडे चाल ग मला जेव घाल. घराकडे चाल ग आई मी एकुलता ग एक, गाई राखीत नाव लाख, गाई राखून दिले नख ग मला जेव घाल. आये गाई राखी तरुसी केसी, जाऊन जागा देवी पासी ग मला जेव घाल. चाल ग मला हो ह्याला वा माऊले, वा माऊले. मित्रो आजचा आमचा जो प्रवास आहे पुणे ते सासवड हा सकाळी 6 वाजता आम्ही चालू केला होता आणि दिवे घाटापर्यंत येईपर्यंत आम्हाला 6 ते 6:15 वाजले आणि दिवे घाट सर करेपर्यंत आता 9 सव्वा 9 वाजलेले आहेत. म्हणजे दिवा घाट सर करायला आम्हाला 3 तास लागलेले आहेत जवळपास. आणि मस्तपैकी आम्ही अभंग गवळणी म्हणत त्यावर असं मस्तपैकी ठेका धरत आम्ही दिवा घाट सर केलेला आहे. आणि मारुतीने तर खूपच भारी डान्स केला आहे त्याच्यामध्ये. मारुतीचा ठेका बघून सगळे असे एकदम काय म्हणतात खुश झाले
उचकले सगळे एकदम. हा? वारकऱ्यांमध्ये जो थकवा वगैरे आला होता आमच्या दिंडीतल्या, तो कसा गवळणी वगैरे म्हणल्यामुळे आहे ना सगळ्यांचा थकवा दूर झाला. आणि आता इथून दिवे घाटापासून आम्हाला अजून 10 ते 12 किलोमीटर जायचं आहे, कारण तिकडे आमचा मुक्काम. माऊली आले ना तुम्हाला घर बसल्या. माऊली